मुक्ताईनगरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आज रस्ता रोको पाहायला मिळाला। आपण पाहतोय की शेतकऱ्यांनी थेट महामार्ग रोखलेला होता। 5 किलोमीटरपर्यंत वाहतुकीच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। एकंदरीत जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शेतकरी गेल्या वर्षभरापासून विविध आंदोलन करतायत। भूसंपादनाच्या मागणीसाठी इंदोर महामार्गाच्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा महामार्ग रोखण्यात आलेला आहे। लांबच लांब रांगा देखील या ठिकाणी वाहतुकीच्या पाहायला मिळत आहे। आंदोलन या ठिकाणी करताय। आपण पाहतोय की पोलिसांसमोर थेट हे आंदोलन शेतकरी करतायत, लोकांना आंदोलन करतायत। एकंदरीत अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। शेतकरी जे आहेत हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। लोकांना घेऊन या ठिकाणी हा आंदोलनचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करत थेट शेतकऱ्यांनी या ठिकाणी लोकांगण आंदोलन करून पवित्रा हा ठिकाणी आंदोलनाचा घेतलेला आहे। सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। तरी थेट आपल्यासोबत लोकांगण आंदोलन करतायत, काय सांगा तुम्ही लोकांना? आमचं हेच म्हणणं आहे का जे आहे त्या कोणीतरी समजून घ्यावं। आम्ही शेतकरी आहोत, आम्ही अतिरेकी नाही। आम्ही बऱ्याच वेळा सांगतोय का आमचं काय म्हणणं आहे ते समजून घेत नाही। आम्हाला योग्य मोबदला द्या, आम्ही जमिनी द्यायलाच तयार आहे। आणि आता जर आम्हाला जर योग्य न्याय दिला नाही तर उद्यापासून हे जे चाललेलं काम आहे हे संपूर्ण काम आम्ही बंद करणार। आपण पाहतो की शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोको करत लोटांगण आंदोलन घेतलं आहे। सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकरी वर्गांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, टीव्ही9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।